नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे नादरपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आनंद नगरीसाठी। चला आलेल्या पाहुण्यांच्या प्रतिक्रिया विचारू। चला। धन्यवाद। कन्नड तालुक्याचे भाजपचे तालुका अध्यक्ष आलेले, तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। ते शाळेमध्ये मुलांना भेटण्यासाठी त्यानंतर आनंद नगरीचा आस्वाद घेण्यासाठी आलेले आहे। तर तुमची प्रतिक्रिया सांगा। प्राथमिक शाळा नादरपूर या ठिकाणी आज या शाळेचे हेडमास्टर श्रीमान पाटील सर आणि या शालेय कमिटीच्या अध्यक्षा श्रीमान हिराबाई गणेश निक्कम आणि त्यांचे सर्व शालेय कमिटीचे सदस्य आणि या गावचे सरपंच सविताताई दिलीप निक्कम आणि तसे त्यांचे पती दिलीप साहेब आणि सर्व या गावचे सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक कार्यकर्ते त्यांच्या उत्साहानं आज ही आनंदनगरी या ठिकाणी भरलेली आहे। खरोखरच आज मला या ठिकाणी आल्यावर मला माझ्या शाळेतले आपले बालपण दिवस आठवले, त्यामुळं मला आज खरोखर मनस्वी आनंद होतोय की आज ही आनंदनगरी या आनंद नगरीमध्ये सर्वच गावातील प्रमुख लोकांनी आज या बालबच्चांसोबत एक देवाणघेवाण, कोणी इडली आणली, कोणी साबुदाणा खिचडी आणली, तर कोणी मोतीचूरचे लाडू आणले, तर कोणी सँडविच आणली, असे कोणी इडली वडा आणला, असे मला असं वाटतं कमीत कमी आज या ठिकाणी शाळेतल्या विद्यार्थ्यांनी 30 ते 35 आयटम या ठिकाणी आणले। खरोखर या शाळेतल्या शिक्षकांचं सुद्धा आपण या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे की त्यांनी या विद्यार्थ्याकडून ह्या गोष्टी करून घेतल्या। खरोखर नादरपूर गाव हे आमच्या किशोर पंचक्रोशीमध्ये सर्वच बाबतीमध्ये पुढं आहे, म्हणून मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की जसं या गावचे सरपंच प्रत्येक ॲक्टिव्हिटीजमध्ये पुढे असता, तसं आज ही शाळासुद्धा, या शाळेचे हेडमास्टर आणि या सर्व शाळेची टीम अगदी आज या चिमुकल्या बालबच्च्याकडून एवढं मोठं 30-35 आयटम करून घेतले, हे खरोखरच आज मला अभिमानास्पद वाटतंय आणि खरोखरच मला माझ्या शाळेत आल्यासारखं वाटतंय। बघा, आजच्या या आनंद नगरीमध्ये सर्वजण सँडविच खाताना तुम्हाला दिसत आहे आणि आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। त्यांना हा कार्यक्रम कसा वाटतोय सांग। तर आज हे बाळाराज दुकानाचे अध्यक्ष राजू भाऊ यांचा मुलगा चेतन जाधव यांच्या दुकानावर आम्ही सँडविच खाण्यासाठी आलेलो आहे। टेस्ट एक नंबर, क्वालिटी इन क्वांटिटी एक नंबर आहे आणि तुम्ही सँडविच खाऊन दाखवतोय मी तुम्हाला। आता खाऊन दाखवू। एकदम तिखट आणि गोडवा आहे, त्याला एक नंबर आहे। तर बाकीचे घ्या, प्रतिक्रिया सांगा आम्हाला। एक नंबर आहे भाव, एक नंबर। हां, नादरपूर जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये काही विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा आलेले आहे आणि ते त्यांची प्रतिक्रिया आपल्याला सांगणार आहे। सांगा। आज जिल्हा परिषद शाळेमध्ये आनंद नगरी भरलेली आहेत आणि लहान थोर मुलं यांनी वेगवेगळे प्रोडक्ट आणलेले आहेत। त्यामध्ये कोण खोबर लाडू, कोण मनुके, कोण गुलाबजामुन, कोण खोबर लाडू, कोणी पाणीपुरी, त्यातमध्ये माझ्या मुलीनं तन्वी गणेश निक्कम हिनं आपल्या गावचे माजी सरपंच ती आता लक्ष्मणराव बळी काय प्लेट विकते हे सुद्धा ते आलेले, आपण बघू। त्यांचे स्वागत। ही प्लेट केवढा लावली? आताच एक्सप्रेसची 10 पत्रकार रुपये। आतापर्यंत किती प्लेट विकल्या? आमचे मित्र सुनील बाबा हे सुद्धा आलेले, त्यांचे स्वागत। 10-20 विकल्या, 200 रुपयाच्या विकल्या। अशा वेगवेगळ्या मुलींनी वेगवेगळे प्रोडक्ट विकलेले आहेत आणि हे बघून मस्त छान वाटतंय की बा लहान मुलांना नफा तोटा आपण काय विकतो, भाजी मंडीमध्ये भाजीपाला कसा विकतो हे कळतंय, हे ज्ञान ग्रहण केलं। चला तर मग आज आपण हे हरिओमच्या दुकानावर आलेलो आहे आणि बालुशाही बनवलेली आहे, आपण ती टेस्ट करूया। घ्या सर, टेस्ट करा। तुम्ही घ्या सर, कशी लागली? खूप गोड आहे आणि स्वादिष्ट आहे, आपण एक टेस्ट घेऊया। तर आम्ही मित्रांनो आज नादरपूर गाव जिल्हा परिषद शाळेत बालुशाही याची दुकान लावली होती, तर आम्हाला 500 रुपये आले। तर आम्ही 200 रुपये आम्हाला नफा आला। धन्यवाद। तर आज शनिवार असल्यामुळे आनंद नगरीमध्ये काही मुलांनी उपासाचा आयटम सुद्धा ठेवलेला आहे। हा गौरव आहे, याने साबुदाण्याचा आयटम बनवलेला आहे। चांगलं माहिती। दिलीप निक्कम, माझे नाव गौरव दिलीप निक्कम, माझे नाव
राजू भाऊ यांना शनिवार असल्यामुळे त्यांना तो साबुदाण्याचा आयटम टेस्ट केला आणि तो साबुदाणा खूप चांगला झालेला होता. त्या मुलांना 200 रुपये खर्च करून 500 रुपये नफा मिळवलेला आहे. तरी एकदा टेस्ट की नादरपूरच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आज आनंद नगरी आहे. तर आपण सर्व सरांची प्रतिक्रिया जाणून घेऊ की त्यांना काय वाटतंय, कसं वाटतंय कार्यक्रम. त्याचे मुख्याध्यापक पाटील सर आपल्याला आनंद नगरीबद्दल काही माहिती सांगतील बघा. आज आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आनंद नगरीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या आनंद नगरीचा जो कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता विद्यार्थ्यांचं मनोरंजनच नव्हे तर त्यासोबत विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाचे धडे मिळावे, शिक्षण मिळावं हा उदात्त हेतू ठेवून खूप छान पद्धतीनं या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व माझ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी प्रयत्न केले. सर्वांचे मी धन्यवाद. विशेष करून या ठिकाणी आमचे मित्र अमोल चिंगारे सर यांनीसुद्धा खूप मदत केली. त्याबद्दल शाळेच्या वतीनं प्रभारी मुख्याध्यापक या नात्याने मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आम्ही आपल्या अर्जुन भाऊच्या स्टॉलवर आलो आणि त्यांनी खूप छान असा आलूवडा आणलेला आहे आणि फार छान टेस्ट आहे आणि बाकी पण कार्यक्रम खूप छान आहे. आमचे मित्र सोबत आमच्या राजू भाऊ, आमचे रामेश्वर भाऊ आणि आमचे सवंगडी हे पण रामेश्वर भाऊ आहेत. फार छान असा कार्यक्रम आहे. आज आम्ही जिल्हा परिषद नादरपूरच्या आनंदनगरीला भेट दिली आहे. त्यामध्ये आपण आज गौरव जाधव आणि चेतन जाधव यांना त्यांनी काही पदार्थ बनवले बघा. त्यांचा दुकानचं नाव आहे खाटोश्याम भेळपुरी सेंटर. तर त्यांनी आज किती रुपयाचा व्यवहार केला आणि त्यांना व्यवहार काय असतो काय ते आपण सर्व जाणून घेऊ. तर त्यामध्ये तुम्ही किती रुपये खर्च केले बघा आज जे सामान बनवले? 300 रुपये खर्च केले. बरं. आणि त्यामध्ये तुम्ही किती रुपये कमावले? 1300 रुपये कमावले. 1300 रुपये कमावले. म्हणजे तुम्हाला नफा किती रुपये झाला? 1000 रुपये. बघा, जर आता तुम्हाला समजलं असेल शाळेमध्ये गेल्यानंतर आपल्याला नफा काय असतो, तोटा काय असतो, काय केल्यानंतर काय मिळतं. तर आपण ज्यांनी मागच्यांनी यांचे पदार्थ खाल्ले बघा, त्यांना कसं वाटले पदार्थ यांचे खाऊन? विद्यार्थी आहेत यांनी आनंद नगरी येथे नादरपूरला आलेले आहेत. आनंद नगरी हा उपक्रम इतका चांगला आहे की विद्यार्थ्यांनी त्याचा आनंद घेतला, मनाने घेतला आणि हाताने पण घेतला. आणि ही आनंद नगरी इतकी छान झालेली आहे की उत्कृष्ट झालेली आहे. त्यामुळं मी या इथल्या शिक्षक मंडळींना इतका चांगला उपक्रम परत राबवावा ही माझी इच्छा आहे. आणि माझ्या विद्यार्थ्यांनीसुद्धा या पद्धतीने जे स्टॉल लावलेले आहे त्या प्रत्येक स्टॉलमधून काही ना काही विकत घेतले आणि खाल्ले आहे. त्याच्यामुळे मला आनंद झाला त्या आनंद नगरीचा. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. आज जिल्हा परिषद शाळेमध्ये आनंद नगरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तो कार्यक्रम खूप छान प्रकारे साजर झाला व आम्ही पण खूप छान प्रकारे साजर केला. त्या कार्यक्रमातून आम्हाला नफा व तोटा कसा व्यवहार करायचा हे पण कळालं. धन्यवाद. काय बनवलं? मी मेंदूवडा हा पदार्थ बनवला होता आणि त्याची खूप छान प्रकारे विक्री झाली. किती रुपये कमवले तू त्यामध्ये? किती गुंतवले होते आणि किती कमवले? मी त्यामध्ये 200 रुपये गुंतवले होते आणि त्यातून मला 500 रुपये मिळाले. मला नफा झाला. बघा, विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे नफा तोटा समजतोय. शाळेमध्ये विद्यार्थी गेल्यानंतर त्यांना काय नफा असतो, काय तोटा असतो, हे सर्व गोष्टी समजतात. तर प्रत्येकाने आपल्या मुलाला शाळेमध्ये पाठवायचे. धन्यवाद.